चीनमधल्या HMPV व्हायरसने आता भारतात शिरकाव केला आहे. बँगलोरमधल्या 8 महिन्याच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली आहे. मात्र हा व्हायरस नेमका काय आहे, याची लक्षणं नेमकी काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पल्मोनॉलॉजिस्ट आहे हर्षा जैन मॅम. मॅम, तुमचं स्वागत आहे एबीपीमध्ये. हा व्हायरस नेमका काय आहे आणि आत्ताच नवीन डिटेक्ट झालेला हा व्हायरस आहे का? ये जे व्हायरस आहे हे व्हायरस आधी पण होतो. ॲक्च्युली हे व्हायरस डिस्कवर झालेलं आहे 2001ला अकॉर्डिंग टू द CDC रिपोर्ट. सो बेसिकली व्हॉट इज HMPV? HMPV म्हणजे काय? HMPVचं ॲब्रिव्हिएशन असतोय ह्युमन मेटान्युमो व्हायरस. सो हे बेसिकली एक RNA व्हायरस आहे, जस्ट लाईक वी हॅव फॉर कोविड. सो ह्याचं लक्षण सेम कोविडचं सारखं असतं, ऑर फॉर दॅट मॅटर नॉर्मल कोल्ड या नॉर्मल फ्लू जसं असतो ह्याचे पण सिम्पटम तसंच असतो. जसं की खोकलं होऊ शकतो, दम लागू शकतो, तुम्हाला कोल्ड सर्दी होऊ शकते, या घशात इचिंग होऊ शकतो, या सोर थ्रोट होऊ शकतो. सो ह्याचा सिम्पटम सेम असतो. कुणाकुणाला सिव्हिअर डिसीज होतो आणि कुणाकुणाला नॉर्मल जसं व्हायरल फ्लू असतो तसंच ह्याचे सिम्पटम्स असतो. चीनमध्ये हा व्हायरस पसरल्याचं आपल्याला कळतंय आणि भारतात पहिला रुग्ण आढळलाय. भारतातला जो पहिला रुग्ण आहे त्याचा चीनशी काही संबंध नाही किंवा त्याने परदेशवारी पण केलेली नाहीये. मग हा व्हायरस असाही होऊ शकतो, पण त्याच्यात अजूनपर्यंत आपल्याला प्रूव्हन रिपोर्ट नाहीये की जे आता एपिडेमिक तिथं चालू आहे हे HMPV बिकॉज ऑफ HMPVच होतो हे असं म्हणून क्लिअर कट आपल्याला रिपोर्ट नाहीये. आणि आपल्याला हे पण क्लिअर एव्हिडन्स नाहीये की तिथं कितक्या सिव्हिअरिटीला ते डिसीज स्प्रेड झालंय आणि किती सिव्हिअरिटीला पेशंटला हे डिसीज होतोय. सो इट इज व्हेरी आपण नाही बोलू शकतो की तेच व्हायरस आहे आणि इतकं सिव्हिअरच होणार आहे, क्योंकि एव्हरी कंट्री टू कंट्री हर व्हायरसचं सिम्पटम्स व्हेरी होतो. आपल्या बॉडी लँग्वेजनुसार, भारतातल्या वातावरणानुसार, सगळं वातावरण असू द्या, तुमचे जेनेटिक्स असू द्या, खूप प्रमाण मल्टिपल फॅक्टर्स असतो ज्याच्यावरती हे डिपेंड असतो. सो इट इज व्हेरी आता आपण ह्या स्टेजमध्ये नाहीये की सांगायला की तिथं जे सिव्हिअरिटीला होतं इथं पण तसंच होणार. आणि तेच आता आपल्याकडे क्लिअर कट एव्हिडन्स त्यांनी अजूनपर्यंत रिपोर्ट दिलेली नाहीये. सो माझं म्हणणं असं आहे, घाबरायची काही देर इज नो नीड टू बी स्केअर्ड एट ऑल आणि पॅनिक सिच्युएशन क्रिएट करायची गरजच नाहीये. तर कोविड आला होता, काही महिन्यातच कोविड प्रचंड पसरला, उद्रेक झाला भारतात. याचा उद्रेक होऊ शकतो का, किंवा याचे लक्षणं सारखे आहे त्यामुळे आता भारतात भीतीचं वातावरण झालंय? पहिला रुग्णच 8 महिन्याचा आहे. फर्स्ट आपल्याला हे जाणायची गरज आहे की कोविड आणि हे दोन्ही एकच आहे का आणि काय सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटीज आहे. कोविड दुसरं ग्रुप ऑफ व्हायरस आहे आणि हे HMPV दुसरं ग्रुपचं व्हायरस आहे. सो ह्याच्यात काय असतो, सिम्पटम्स काही सिमिलर आहे, जसं की कोल्ड कॉफ, जसं म्हणजे कोणी पण तुम्ही व्हायरल इलनेस पकडा, त्याचे सगळं सिम्पटम्स हेच असतात. आणि नॉर्मल फ्लू पण कुणाकुणाला सिव्हिअर होऊ शकतो आणि कुणाकुणाला नुसतं सर्दी खोकला होऊन ते बरं होऊ शकतं. सो हे नेसेसरी नाहीये की तुम्हाला HMPV झालेलं आहे तर तुम्हाला सिव्हिअर डिसीजेस होणार, असं काही गरज हेच नाही. सो इट कॅन बी जस्ट अ नॉर्मल फ्लू अँड इट कॅन रिझॉल्व बाय इट सेल्फ. सो असं होऊ शकतो. सो आता लेट अस सी हाऊ सिमिलर इट इज विथ द कोविड. जसं की सिम्पटम्स ह्याच्यात सेम असणार. तुम्ही कोणी पण व्हायरल इन्फेक्शन पकडा तर सिम्पटम्स विल बी सिमिलर. जसं की खोकलं, सर्दी हे सगळं कॉमन सिम्पटम्स असणार, बॉडी एक वगैरे सगळं ह्याच्यात पण सेम सिम्पटम्स असणार. सो जसं की आपल्याला माहित आहे कोण पण व्हायरस इन्फेक्शन कोणते पण ग्रुपला ते इन्फेक्ट करू शकतो. सो एनी ग्रुप कॅन गेट इन्फेक्टेड. कोविडमध्ये पण असं झालं, कोणता पण ग्रुप पण अफेक्ट करू शकतो. चिल्ड्रन असू द्या, मिडल एज ग्रुप असू द्या, एल्डरली असू द्या. पण ह्याच्यात काही डिफरन्स आहे. जे एल्डरली आणि लेस दॅन 14 इयर्स ओल्ड आहे त्यांना थोडं सिव्हिअरिटी ऑफ डिसीज जास्त होण्याची शक्यता आहे, बिकॉज दीज पीपल आर ॲट रिस्क. क्योंकि एक्स्ट्रीम्स ऑफ एज आहे ह्याच्यामध्ये रिस्क थोडा जास्त असतो. ज्येष्ठांना याचा धोका आणि बालकांना. हा. आणि दुसरं आहे जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे, जसं की मल्टिपल इम्युनो सप्रेसंट घेतात आहे, डायबिटिक आहे आणि कोणाला किमोथेरपी चालू आहे, संधिवाताचा त्रास आहे त्याच्यासाठी औषध इम्युनोसप्रेसंट चालू आहे. सो दीज पीपल आर थोडाफार रिस्क असतात. दिस इज अ कॉमन रिस्क फॉर इव्हन अ कॉमन कोल्ड अँड कॉमन फ्लू. त्यांचा पण तेच रिस्क असतो. ह्याच्यात काही नाहीये की HMPV झाले की तुम्हाला रिस्क जास्त असणार, असं काही नाहीये. आणि हाऊ इट इज सिमिलर टू कोविड इज, जसं की आपल्याला माहित आहे कोविड स्प्रेड फ्रॉम पर्सन टू पर्सन. कसं स्प्रेड होतो, कॉफिंगमध्ये, स्नीझिंगमध्ये, या ज्याला आपण म्हणतो एरोझल स्प्रेड या ड्रॉपलेट स्प्रेड म्हणतो. सो ह्याच्यात पण कोणतं पण व्हायरल इन्फेक्शन युजली
एरोझल स्प्रेड या त्याच्यामुळे होतं, पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट या कॉफिंग स्नीझिंगमुळे. सो हे पण HMPV ऑल्सो स्प्रेड्स बाय द सेम थिंग. सो दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी हेच आहे. पण आपल्याला अजूनपर्यंत काही रिपोर्ट नाहीये, एव्हिडन्स नाहीये टू से दॅट की इतकं सिव्हिअरिटीज होणार का नाही. वी डू नॉट हॅव राईट नाव. सो वी नीड नॉट पॅनिक. इट कॅन बी जस्ट अ नॉर्मल कोल्ड अँड जस्ट डिसअपियर. पण आता ज्येष्ठांनी किंवा बालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना दमा आहे, खोकल्याचे आजार आहेत किंवा श्वसनाचे आजार आहेत, त्यांनी कशी काळजी घ्यावी? पण जसे क्रॉनिक रेस्पिरेटरी इलनेस आहे, जसं की तुम्हाला अस्थमा असू द्या, जे पण असू द्या, त्याच्यासाठी जे औषध चालू आहे ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं. त्याला काही वेगळं एक्स्ट्रा डोस घ्यायची असं काही गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला वाटते की तुमचा त्रास वाढतोय, खोकलं वगैरे जास्त आलंय, ते अंडरलाईंग डिसीज वर्सनिंग पण होऊ शकतो. गरज नाहीये की तुम्हाला काहीतरी नवीन इन्फेक्शन झाले त्याच्यामुळे हे HMPV झाले त्याच्यामुळे तुमचे अंडरलाईंग सिम्पटम्स वर्सन झाले, हे जरुरी नाहीये. तुमचं नुसतं अंडरलाईंग नॉर्मल कोल्ड होऊन पण तुमचं अस्थमा वर्सन होऊ शकतो. तर तुम्हाला ह्या डिसीजला आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो, जनरल मेजर्स आपण सगळ्यांनी काय घेऊ शकतो की हे आपण वी कॅन प्रिव्हेंट स्प्रेडिंग ऑफ दिस डिसीज. सो आपण काय करू शकतो, एक तर आहे वॉशिंग द हँड्स. फ्रिक्वेंट वॉशिंग ऑफ हँड्स खूप गरज आहे. दुसरं आहे कुठंतरी तुम्ही सरफेसला टच केले, काहीतरी केले, सारखं पिकिंग ऑफ द नोज आणि माउथला टच करायला, डोळ्याला टच करायला, हे सगळं प्रिव्हेंट करायचं. अनवॉश्ड हँड असले तर यू शुड नॉट टच टू मल्टिपल प्लेसेस. दुसरं आहे सपोज तुम्हाला समजा कोल्ड या काहीतरी कॉफ झालेलं आहे, इट इज बेटर टू अवॉइड कॉन्टॅक्ट विथ पीपल. जहाँ पब्लिक प्लेसेस वगैरे आहे तिथं जाणं थोडं अवॉइड करणं बेटर आहे. यू कॅन स्टे टिल युअर सिम्पटम्स रिझॉल्व्ह. 2 to 3 days तुम्ही घरी राहू शकता. या अनअवॉइडेबल आहे. तर तुम्ही जेव्हा कॉफ आणि स्नीज करताना होल्ड अ क्लॉथ वेन युअर कॉफिंग अँड स्नीझिंग. असं नको करा की यू जस्ट स्नीज आउट. सो इट इज बेटर टू हॅव सम प्रोटेक्शन अँड हॅव सम क्लॉथ अँड स्नीज लाईक दॅट. तुम्हाला वाटले की पॉसिबिलिटी तुम्हाला तुमच्या घरी कोणतरी एल्डरली वगैरे आहे, इट इज अवॉइड 2-3 दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट अवॉइड करू शकता, दोज हू आर ॲट रिस्क. सो दिस वुड बी अ मिनिमम थिंग्स विच यू कॅन कॅरी आउट. जस्ट लाईक कोविडच्या टाईममध्ये पण आम्ही हेच म्हणत होतो की हँड वॉश, कॉफिंग, स्नीझिंग, प्रॉपर प्रिकॉशन्स टू बी टेकन. आणि हे सगळं केले ना, कोणतं पण व्हायरस इन्फेक्शन आपण स्प्रेड करणार, वी कॅन अवॉइड स्प्रेडिंग द इन्फेक्शन. अँड दुसरं लास्ट अँड द फोरमोस्ट, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांना माझी विनंती आहे ॲक्च्युली, डोंट पॅनिक अबाउट दिस व्हायरस. हे पॅनिकसाठी घाबरायची हे व्हायरससाठी घाबरायची काही गरज नाही. काही पण नाही होणार, आणि काही पण झाले तरी पण त्याचे उपाय आहे. वी हॅव अ सोल्युशन्स, सो वी कॅन डू दॅट. जरीही पहिला रुग्ण आढळला असेल तरीही भारतातल्या लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र कोविडमध्ये जशा आपण प्रिकॉशन्स बाळगल्या होत्या तशा प्रिकॉशन्स पहिल्या दिवसापासून बाळगणं आता गरजेचं असल्याचं जैन मॅडम यांनी सांगितलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.